व्हिडिओमध्ये आपण बघूया की किती डिफरंट वेजने आपल्याला युनिट सेलचं स्ट्रक्चर मिळू शकतं आणि टोटल किती टाइप्स तयार होतात आणि ते टाइप्स कसे कॅटेगराइज केलेले आहेत हे पण बघायचं आहे. सो आधी आपण थोडंसं रिव्हिजन करू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लॅटिस म्हणजे आपण जशी एक रांगोळी काढतो ठिपक्यांची, तर पेन्सिलने जसे आपण एक ॲनालिसिससाठी डॉट्स काढून घेतो जेणेकरून आपल्याला एक मॅप मिळेल आणि त्या मॅपवरनं आपण रांगोळी डिझाईन करू शकतो. तसंच हे लॅटिस म्हणजे हवेतले इमॅजिनरी पॉईंट्स आहेत जे इक्वली स्पेस्ड आहेत, एक व्यवस्थित पॅटर्न बनवून आपल्याला एक स्पेस तयार करून देतात ज्याच्यामध्ये प्रत्येक लॅटिस पॉईंटला म्हणजे तो एक इमॅजिनरी ठिपका आहे तिथे आपल्याला कोणाला नेऊन ठेवायचं आहे, ॲटम, आयन किंवा मोलेक्यूल, त्याला आपण म्हणतो बेसिस. आणि जेव्हा हे लॅटिस आणि बेसिस एकत्र येतात तेव्हा ते एक डिफाईन्ड असं स्ट्रक्चर बनवतात, त्याला आपण युनिट सेल म्हणतो. आणि असे नंबर ऑफ युनिट सेल एकत्र येऊन आपल्याला क्रिस्टल मिळतो किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं असं तुम्ही म्हणू शकता. सो एक इक्वेशन आपण बऱ्याचदा पुस्तकांमध्ये बघतो किंवा कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये शिकवलं जातं की लॅटिस प्लस बेसिस हे आपल्याला काय देतात, क्रिस्टल स्ट्रक्चर देतात. सो हे एकदम करेक्ट आहे. फक्त ते लक्षात ठेवा मधली स्टेप, क्रिस्टल म्हणजे एक क्यूबला पण तुम्ही क्रिस्टलच म्हणू शकता, एका युनिट सेलला पण क्रिस्टल म्हणू शकता, बट ते एकदम छोट्यात छोटं असणार आहे. जेव्हा नंबर ऑफ युनिट सेल्स एकत्र येतात तेव्हा एक डिफाईन्ड एक स्पेसिफिक असं क्रिस्टल स्ट्रक्चर दिसायला लागतं. आपल्याला पुढे असं लक्षात आलं की या युनिट सेलवर आधी काम करायला लागणं म्हणजे करणं गरजेचं आहे. सो युनिट सेलवर काम केलं आपण. युनिट सेल म्हणजे काय, तर काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एलिमेंट्स किंवा आपण मोलेक्युल्स म्हणू, ॲटम्स म्हणू, एकत्र येऊन त्यांनी एक विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट करून घेतली आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू एक युनिट क्यूबिक सेल. तर याला टोटल किती पॉईंट्स आहेत, किती कोपरे आहेत, तर 8. 1 2 3 4 5 6 7 आणि एक तिकडे कोपऱ्यात असेल 8. तो मी मागचा काढत नाही. जेवढं जास्त पॉईंट्स दाखवायला जाईन तुम्हाला इलॅबरेट करून दाखवायला जाईन कॉम्प्लिकेशन्स होतील. यू कॅन इमॅजिन बिकॉज त्याच्या पलीकडे एक पॉईंट असेल याला याला आणि याला जोडणारा. सो हे लॅटिस पॉईंट्स आहेत, हे इमॅजिनरी आहेत. या लाईन्स पण इमॅजिनरी आहेत की जे आपण फक्त ॲनालिसिससाठी लक्षात घेतो. मग ह्या प्रत्येक लॅटिस पॉईंटवर आपण बेसिस आणून बसवला, लाईक आयन, मोलेक्यूल किंवा ॲटम, आणि मग आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालं हे क्युबिकल युनिट सेल आहे. सो हा शेप अगदी क्यूबच असायला पाहिजे असं काही नाही. थोडासा लांबुडका उभा असू शकतो, आडवा असू शकतो आणि वेगवेगळे शेप असू शकतात. आपण आज ते बघणारच आहोत. आता असं लक्षात येतं आहे की एकाबद्दल बोलताना ना आपण असं बोलतो की इथे 8 आहेत कॉर्नरला, विच इज व्हॅलिड. बट हा एकटा थोडी नाही, त्याच्या इकडे पण आहे बाजूला, त्या बाजूला पण आहे, वरती पण आहे, खाली पण आहे. असे सगळ्या बाजूंनी त्याला कव्हर केल्यानंतर लक्षात येतं एक कोपऱ्यावरचा एक ॲटम किंवा एक मोलेक्यूल हा किती जण बसून खात असतात, 8 जण. 8 क्यूब ते शेअर करून घेतात किंवा 8 छोटे छोटे युनिट सेल्स तो शेअर करून घेतात. म्हणजे कोपऱ्यावरचा जो असतो तो आपल्याकडे त्यातला फक्त किती भाग घेत असतो, 1/8. हा सगळ्याच्या सगळा एक ॲटम ह्या एकट्याचा नाही आहे, त्यातला फक्त 1/8च त्याचा आहे. असं प्रत्येक कोपऱ्यावरनं 1/8 1/8 1/8 येतं आणि 8 कोपऱ्यातून 1/8 एवढं आल्यानंतर पूर्ण कॅल्क्युलेशन होतं 1. सो तुम्हाला कोपऱ्यावर इथे समजून सांगण्यासाठी 8 ॲटम्स काढलेले आहेत, पण ह्या क्यूबसाठी त्यातले किती काम करतात, फक्त एकच. प्रत्येकातला 1/8 1/8 असा भाग. मग आपल्याला याचे टाईप्स किती आहेत ते शिकून घेणं गरजेचं वाटलं. सो युनिट सेलमध्ये आपण बघितलं प्रिमिटिव्ह, एकदम साधा सरळ भोळा किंवा आपण त्याला म्हणतो सिंपल युनिट सेल. दुसरा फेस सेंटर्ड किंवा आधी बॉडी सेंटर्ड बघू, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तिसरा टाईप असतो फेस सेंटर्ड युनिट सेल. आणि एक चौथा एक टाईप आहे तो आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. तर यांना काही तसं विशेष शॉर्ट फॉर्म जे दिलेत ते काय असे फार वापरले जात नाहीत,
ते त्यांचे जस्ट नावं तुम्ही लक्षात ठेवली तर लिहू शकता. सिम्पल सेलसाठी SC म्हणतात, सिम्पल सेल. बॉडी सेंटर्डसाठी BCC, बॉडी सेंटर्ड सेल. आणि फेससाठी FCC. तर बाकी बेस सेंटर्डसाठी असं विशेष नाव नाही दिलं आहे, पण तुम्ही बॉडी जो बेस सेंटर्ड आहे ना तो फेस सेंटर्डचाच एक स्पेशल टाईप आहे. याच्यामध्ये सगळ्या फेसिसवर ॲटम किंवा मोलेक्युल किंवा आयन नसतो, तो फक्त कुठल्या तरी समोरासमोरच्या 2 फेसिसवरच असतो. त्याला शॉर्ट फॉर्म दिलेला, असं विशेष असं नाही, किंवा इवन हे पण आपण काय फार असं पर्पजली वापरत नाही. सो हे टाईप्स आहेत. तर लक्षात आलं की सिम्पल युनिट सेल जो आहे त्याच्या कोपऱ्यांवर 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 आणि एक पलीकडे 8. त्याच्यानंतर बॉडी सेंटर्डमध्ये हे 8 असणारच आहेत, इन्क्लुडिंग 1 एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ द क्यूब इनसाइड इट. म्हणजे तो आतमध्ये असतो आणि सेंटरला असतो. म्हणजे तो एकटाच्या एकटा अख्खाच्या अख्खा कोणासाठी आहे, याच क्यूबसाठी आहे. राईट. सो असं लक्षात आलं की सिम्पल युनिट सेलमध्ये कोपऱ्यावर 8 जरी असले तरी त्यांचा नेट इफेक्ट किती आहे, 1च, एकच ॲटम. कारण प्रत्येक कोपऱ्यातला त्याच्याकडे किती आहे, फक्त भाग 1/8 एवढाच आहे. त्यामुळे प्रत्येकातला 1/8 असं मिळून एकच ॲटमचा इफेक्टिव्ह त्यांना काय म्हणू सहवास मिळतो म्हणा, किंवा त्यांच्यासाठी त्या युनिट सेलसाठी तो एकच ॲटम असल्यासारखं आहे. पण बॉडी सेंटर्डमध्ये काय होतं, हे कोपऱ्यावरचे 8 असतातच, त्यामुळे त्यांच्यापासून बनलेला 1 प्लस बॉडीच्या आतमध्ये या युनिट सेलच्या आतमध्ये असणारा तो त्याचा एकट्याचा आहे, तो शेअर करत नाही, तो 1, असे टोटल मिळून 2 असतात. सो बॉडी सेंटर टाईप तुम्हाला दिसला तर त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह किंवा नेट बॅलन्स किती आहे ॲटम्सचा, मोलेक्युल्सचा किंवा आयन्सचा, तर 2 आहे, हे लक्षात ठेवा. आणि सिम्पलमध्ये एकच आहे, फक्त 8 जणच मिळून करतात ते. FCCमध्ये नाही, थोडे इंटरेस्टिंग आहे. FCCमध्ये कसं आहे की हे 8 तर आहेतच, त्यांच्यापासून बनणारा 1 आणि प्रत्येक फेसवर 1, इकडचा फेस आणि त्याच्याबरोबर समोरचा फेस, इकडचा फेस बरोबर त्याच्या अपोजिट फेस, वरचा फेस बरोबर त्याच्या खालचा. आता फेस सेंटर्ड जर बघितले तर हा फेस आहे तो दोघांसाठी काम करतो. हे जी भिंत आहे ही या क्यूबची पण आहे आणि याच्या पुढे जो एक क्यूब इथे चिकटवला जाईल त्याच्यासाठी पण आहे. सो एक भिंत, एक फेस किती जण शेअर करतात, तर लक्षात येतं 2 क्यूब शेअर करतात. म्हणजे याचं काय होणार, हा जो ॲटम आहे तो यातला अख्खाच्या अख्खा त्याचा नाही आहे, यातला फक्त अर्धा भागच त्याचा आहे. सो असं प्रत्येक फेसवरचा अर्धा 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 ॲटम यायला मिळतो. असे 6 असल्यामुळे त्याला टोटल 3 ॲटम्स मिळतात इफेक्टिवली. आणि मग 1 ॲटम कोणापासून, हे कॉर्नरचे आहेत त्यांच्यापासून, आणि 3 ॲटम कोणापासून मिळाले, जे फेसवरचे आहेत त्यांच्याकडनं अर्धा 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 असा घेऊन 3 मिळवले, टोटल झाले 4. सो फेस सेंटर्डवाल्याकडे टोटल बॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, बॅलन्स मीन्स त्याच्याकडे त्याच्या बँक अकाउंटमध्ये, हे त्याचं बँक अकाउंट आहे, हा युनिट सेल म्हणजे त्याचं घर आहे, त्याच्या घरामध्ये किती असतात ॲटम्स, 4 ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलेक्युल्स. तर बॉडी सेंटर्डचं आपण काही बघितलं नाही असं विशेष, पण ती स्पेशल केस असल्यामुळे ती काढायला काही विशेष कठीण पण नाही. बॉडी सेंटर्डमध्ये काय होतं, हे कोपऱ्यावरचे 8 असतातच, म्हणजे ते मिळून 1 ॲटम झाला. आणि फेसवरचं काय होतं, समोरासमोरचं एकच जोडी त्यांना हे मिळते फेसवर. इथे जर असेल 1 ॲटम तर त्या बरोबर त्याच्या अपोजिट जे असणार आहे पलीकडच्या बाजूला त्याच्यावर 1 असणार आहे. सो यातला त्याला किती मिळेल, फक्त अर्धा, फेसवरचा फक्त अर्धाच खायला मिळतो, तसंच पलीकडचा 1 अर्धा मिळेल. सो 2 अर्धे अर्धे मिळून 1 ॲटम त्याच्याकडे पण असेल फेसवरचा मिळून. सो टोटल 2 झालं आहे. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, सिम्पलमध्ये 3 लक्षात ठेवले तरी इनफ आहेत. सिम्पलमध्ये या क्यूबमध्ये इफेक्टिव्ह ॲटम किती आहे, तर 1च आहे. बॉडी सेंटर्डमध्ये इफेक्टिव्ह ॲटम 2 आहेत आणि फेस सेंटर्डमध्ये इफेक्टिव्ह ॲटम 4 आहेत. दॅट्स इट. दुसरं महत्त्वाचं की बेस सेंटर्डमध्ये किती आहेत, तर 2च आहेत, पण बेस सेंटर्डमध्ये 2 काय ते लक्षात ठेवा, कोपऱ्यातले 8 आणि कुठल्या तरी एका पेअरमध्ये, म्हणजे समोरासमोरचे 2 फेसेस आहेत त्यांच्यावर अर्धा अर्धा असे मिळून 1, असे टोटल 2 झाले. सो हे नंबर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला ते लागणार आहे. आता एक नेक्स्ट रिमार्क आहे ज्याच्यावर MCQ आत्तापर्यंत पडून गेलेला आहे आणि तो तुम्हाला शिकणं पण गरजेचं आहे. व्हॉट
इज दॅट रिमार्क. आता एक क्यूब जो असतो त्याचे हात पाय डोकं किती जणांबरोबर शेअर होतं ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय की हा क्यूब असेल तर त्याला काय काय अंग आहेत ती बघूया. तर क्यूबला किंवा या युनिट सेलला कोपरा असतो, कोपरा, हा कोपरा. तर तो कोपरा किती जण वाटून घेतात, तर आपण बघितलं की हा एक ॲटम असेल कोपऱ्यावर तर तो 8 जण वाटून घेतात. सो each corner of a unit cell हा शेअर झालेला असतो, शेअर्ड किती जणांनी, बाय 8 युनिट सेल्स. 8 जण तो शेअर करून घेतात. म्हणजे हा एकट्याचा नाही आहे, हा कोपरा दुसऱ्या त्याच्या बाजूला असणाऱ्या क्यूबचा पण आहे, हा त्यांचा पण आहे, हा पलीकडच्यांचं पण आहे, हा तिकडच्यांचं पण आहे. ह्याच्यावरती एक क्यूब आपण उचलला तर त्याचा पण आहे तो, हा बघा. त्याच्या बाजूला एक क्यूब लावला तर तो म्हणणार हा माझा पण आहे. त्याच्या पुढे एक क्यूब घेतला तर तो म्हणणार आमचा पण आहे. इकडे घेतला तर. सो आपण जर फ्लॅटमध्ये राहत असू किंवा आपलं जुनं घर असेल, आपले शेजारी कोण असतील, तर एक जी भिंत असते ती आपली पण असते आणि बाजूच्या फ्लॅटवाल्यांची पण असते, ती दोघांची भिंत आहे. तसंच हा एक कॉर्नर किती जण शेअर करून घेतात, 8. सो वी आर डिस्कसिंग अबाउट कॉर्नर. म्हणून आपण म्हटलं की प्रत्येक ॲटमचे किती तुकडे पडलेले असतात कॉर्नरवरच्या 1/8. आता तसं आपण क्यूबच्या साईडबद्दल बघूया. ही साईड किती जण शेअर करून घेतात, एखादी साईड जसं की ही कडा. सो ती मी मार्क करतो बाय डार्क रेड कलर. तर ही कडा किती जण शेअर करून घेतील, तर लक्षात घ्या एकदम सिंपल आहे. मी वेगवेगळ्या रंगाने ब्लॉक काढायचा प्रयत्न करतो. हा निळ्या कलरचा एक ब्लॉक काढला मी बाजूला. हा काय म्हणणार, अरे ही जी कडा आहे, ही जी एज आहे ही आमची आहे. हा म्हणणार आमची पण आहे, म्हणजे दोघांनी शेअर केली. आता याच्यावरती जर ब्लॉक उचलला तर या रेड काय म्हणू आपण, जी एज आहे त्याच्याशी काही संबंध नाही येणार. पण खाली जर खेचला असा क्यूब तर हा काय म्हणणार, हे आमचं आहे. आणि इथे जर एक क्यूब घेतला आणखीन, हा, तर हा काय म्हणणार, हा आमचा आहे. म्हणजे हे चौघं पण म्हणतात ही एज आमची आहे. याचा अर्थ ईच एज ऑफ अ युनिट सेल ही किती जणांनी शेअर केलेली असते, तर ती शेअर केलेली असते शेअर्ड बाय 4 युनिट सेल्स. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो याच्यावर MCQ पडतो आणि पडलेले आहेत. असंच येतं की दी एज ऑफ ए युनिट सेल इज शेअर्ड बाय ... आणि खाली ऑप्शन 3, 4, 2, 8 असं. मग तेव्हा आपल्याला ते जमलं पाहिजे. म्हणून हे पाठांतर करण्याचा विषयच नाही आहे. ही तो जर तुम्हाला डायग्राम लक्षात राहत असेल तर डायग्राम लक्षात राहिल्यावर पेपरच्या दिवशी तुम्ही पण लगेच ड्रॉ करून बघू शकता की कोण किती शेअर करतं. आता एक भिंत बघूया. फेस म्हणजे ही भिंत, ही किती जणांमध्ये आहे, तर मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं किती जण शेअर करत असतील ही भिंत? 2 जण. आपल्या घरामध्ये 2 रूम्स असतील आणि मध्ये एक भिंत असेल तर ती भिंत दोन्ही रूम्सची असते. आपल्या वरच्या फ्लॅटवाल्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, खालच्या फ्लॅटवाल्यांचा काही संबंध नाही, शेजारी फ्लॅट असेल त्यांचा पण संबंध नाही. सो ही जी भिंत आहे ही रूम नंबर 1 आणि रूम नंबर 2 ने शेअर करून घेतलेली आहे, दोघांशीच कनेक्टेड असणार. आता इथे वरती जर आपण एक फ्लॅट घेतला, म्हणजे गाळा करून घेतला किंवा आपण म्हणू युनिट सेल घेतला, तर एज होते शेअर, पण अख्खच्या अख्खं हिरव्या कलरचं प्लेन नाही ना शेअर होतं. त्यामुळे इथे डायग्रामवरनं लक्षात येतं की ईच फेस ऑफ ए युनिट सेल is shared by only 2 unit cells. खतम. सो कॉर्नर किती जण करतात, एज किती जण करतात आणि फेस किती जण करतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो हे फेस दोघं जण शेअर करतात, म्हणूनच आपण म्हटलं होतं की फेसवर एखादा आयटम असेल तर अर्धा याचा आणि अर्धा त्याचा, कारण तो दोघांनी शेअर केला. सो फार कठीण लॉजिक नाही आहे. मी डायग्राम काढून तुम्हाला समजू शकेल असा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ठीक आहे, रिमार्क्स लिहत राहा आणि मग आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ की किती मॉडेल्स तयार होऊ शकतात. क्रिस्टल्सबद्दल आपण बोलतो तर सॉलिडचे तर कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. मग ते जर क्रिस्टलाईन सॉलिड्स असतील, कारण पुन्हा सॉलिडमध्ये 2 टाईप आहेत ना, ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाईन. मग ॲमॉर्फसला आपण अजून डिस्कसच नाही करत आहोत, आपण क्रिस्टलाईनमध्ये आहोत.
मग क्रिस्टलाइनमध्ये असे किती युनिट सेल्सचे कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात, किती प्रकारात आपल्याला युनिट सेलचं डिझाईन बघायला मिळतं, हा विचार केला गेला. तर हा विचार करणं एक बेसिक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की एक तर आपण सगळे सॉलिड्स बघून ते क्रिस्टलाइन सॉलिड्स मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करून वेगवेगळ्या टेस्ट करून ॲनालाइज करायला पाहिजे, किंवा थोडंसं मॅथमॅटिकल मॉडेल त्याचं डेव्हलप करायला पाहिजे. सो एक सायंटिस्ट होऊन गेला, तो सायंटिस्ट इन द सेन्स ॲज इफ फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमधला सायंटिस्ट नाही आहे, तो एक मॅथमॅटिशियन होता, ग्रेट मॅथमॅटिशियन ब्रॅव्हिस लॅटिस असं त्याचं नाव दिलं गेलं. तर त्याचं लॅटिस ब्रॅव्हिस हे त्याचं नाव. आता त्याने लॅटिसबद्दल आपल्याला शिकवलं की तुम्ही किती प्रकारचे कॉम्बिनेशन्स तुम्हाला बनवून मिळू शकतात नेचरमध्ये. तर त्याचं त्याने एक्झाम्पल सोडवून कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू दिली आणि तो म्हणतो देअर विल बी 14 डिफरंट डिझाईन्स असू शकतात. आणि हे लॅटिसबद्दल सांगितलं, युनिट सेल्सच्या कॉम्बिनेशन्सबद्दल सांगितलं, म्हणून त्याने जे शोध लावलेला आहे, 14 जे सॅम्पल्स आपल्याला दिलेले आहेत, तर त्या सॅम्पल्सना आपण म्हणतो ब्रॅव्हिस लॅटिस. आणि नेचरमध्ये पण आपल्याला अशाच डिफरंट 14 टाईपचे खरोखर आढळलेले आहेत वेगवेगळे स्ट्रक्चर्स. सो आता यांच्याबद्दल आपण थोडं बघूया की हे 14 प्रकार काय आहेत. या सगळ्या 14 टाईपच्या डायग्राम आपण बघू. मी ड्रॉ करत नाही बसत, डायग्राम दाखवतो आणि एक्सप्लेन करत जातो. पण मग नंतर असं लक्षात येणार आहे की 14 टाईप आपण बघणार, पण टोटल कॅटेगरीज जर बघितल्या तर लक्षात येतं की कॅटेगरीज तर 7च आहेत. म्हणजे त्याने काय केलं आहे, किंवा केमिस्ट्रीमध्ये आपण आता जे ग्रुप्स शिकणार आहोत ते टोटल 7च ग्रुप आहेत. सो असं समजा की या 14 जे वेगवेगळे सॅम्पल्स आहेत त्यातले 3 सॅम्पल्स एका ठिकाणी एका कॅटेगरीमध्ये, त्यातले 4 सॅम्पल्स दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, त्यातले 2 सॅम्पल्स तिसऱ्या कॅटेगरीमध्ये, 2 सॅम्पल्स चौथ्या कॅटेगरीमध्ये, असे त्याने डिस्ट्रीब्यूट करून टाकले. हे कशाच्या आधारावर झालं असेल तर त्यांचा शेप कसा आहे, शेपच्या आधारावर. द फर्स्ट कॅटेगरी, दिस इज कॅटेगरी विच इज बेस्ड ऑन शेप. सो फर्स्ट कॅटेगरीला नाव दिलं आहे क्युबिक. म्हणजे तुम्हाला जो क्रिस्टल मिळेल किंवा जो युनिट सेल मिळेल, तो एक युनिट सेलचा शेप हा नक्की फिक्स आहे आणि तो काय आहे, क्युबिकल आहे. पण 14 टाईप सांगितले होते, तर त्यातला पहिला टाईप बघा कुठला, क्युबिक सिंपल युनिट सेल, हा पहिला टाईप. दुसरा बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तिसरा फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो 14 पैकी पहिली 3 नावं ही आहेत. 14 पैकी 14 टाईप्स आहेत, 14 वेगवेगळे डिफरंट स्ट्रक्चर्स आहेत. त्या 14 पैकी हे जे 3 स्ट्रक्चर्स आहेत पहिले, त्या तिघांची नावं मी तुम्हाला सांगितली, क्यूबिक सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तर सिंपलवाला हा असणार एक क्यूबिक स्ट्रक्चर, लांबी रुंदी उंची सगळं सेम म्हणून ए ए ए असं लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला काय दिसेल, प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला एक ॲटम दिसेल. सेकंड टाईप असेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, ज्याच्यामध्ये सगळ्या कोपऱ्यांवर एक असणार आणि एक मधोमध असणार. आणि तिसरा फेस सेंटर्ड, जे आपण काल शिकलो, आज रिव्हिजन केलं तेच. पण इम्पॉर्टंट काय की या तिघांचंही स्ट्रक्चर, चित्र, त्यांचं डिझाईन हे एक्झॅक्टली कसं असणार आहे, क्यूबिकच असणार आहे. म्हणजे त्यांचं लांबी रुंदी आणि उंची हे सेम असणार आहे, ए ए आणि ए. नाव द सेकंड कॅटेगरी इज ऑर्थोरोम्बिक, ज्याच्यामध्ये ए बी सी लांबी रुंदी उंची हे सेम असणार नाहीत. लांबी छोटी असू शकते, रुंदी जास्त असू शकते, उंची तर एकदमच जास्त असू शकते, किंवा उंची कमी असू शकते, लांबी रुंदी मोठी असू शकते, असं वेगळं वेगळं असू शकतं. पण ह्या तिन्ही लेंथ सेम असणार नाहीत. याच्यामध्ये किती टाईप दिसतात, तर आता आपले जे 14 शेप आहेत त्यातले 3 नावं आपण बघितली. आता पुढची नावं, टाईप नंबर 4 युनिट सेलचा, तो आहे ऑर्थोरोम्बिक सिंपल युनिट
सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा टाईप ऑर्थोरोम्बिक बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सहावा ऑर्थोरोम्बिक फेस सेंटर्ड युनिट सेल. सो जसे क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये 3 टाईप होते, सेम तसेच टाईप ऑर्थोरोम्बिक या डिझाईनमध्ये पण अवेलेबल आहेत. सो सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर्ड सेल आणि फेस सेंटर्ड सेल हे आपल्याला क्यूबिकमध्ये दिसत होते. सेम तसेच तुम्हाला ऑर्थोरोम्बिक या डिझाईनमध्ये पण मिळणार. सो थोडक्यात रंग तोच, डिझाईन वेगळं. तसंच इथे युनिट सेलचे जे टाईप आहेत ते सेम, फक्त शेप वेगळा. पण क्यूबिकपेक्षा एक वेगळा पण यांच्यामध्ये आढळतो, तो आहे ऑर्थोरोम्बिक. कुठला? तर बेस सेंटर्ड, म्हणजे कुठल्या तरी एका जोडीमध्ये तुम्हाला ॲटम्स दिसतील समोरासमोर. जसं की इथे दिसतोय बघा, वरच्या छतावर एक ॲटम आहे आणि खाली एक फ्लोअरवर एक ॲटम आहे. सो हे समोरासमोरचे जे फेस आहेत 2च यांच्याकडेच असणार. बाकीचे जे 4 फेसेस आहेत ते रिकामी. इथे काय येतं, फेस म्हणजे सगळ्या फेसेसवर एक जण असेल, इथे फक्त 2च. नाव थर्ड अँड फोर्थ कॅटेगरी. थर्ड कॅटेगरी इज टेट्रागोनल अँड फोर्थ इज मोनोक्लिनिक. आता याच्यामध्ये शेपमध्ये थोडासा डिफरन्स आहे. दोन्ही याच्यामध्ये 2 टाईपचे युनिट सेल्स मिळतात. टेट्रागोनलमध्ये तुम्हाला सिंपल किंवा प्रिमिटिव्ह असा मिळतो, तसंच मोनोक्लिनिकमध्ये आपण सिंपल आणि प्रिमिटिव्ह मिळतो. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह म्हणजे एकच ते. सो आपलं 8 नंबरचं नाव ते आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल सिंपल युनिट सेल. 9 नंबरचं आपण नंतर बघू आणि 10 नंबरचं आपण बघतोय सिंपलच, पण कुठल्या कॅटेगरीमधला? मोनोक्लिनिक. सो मोनोक्लिनिक सिंपल युनिट सेल. तुम्ही कुठलाही शेप बघा, दोघांमध्ये सिंपल वर्ड आला याचा अर्थ फक्त कोपऱ्यावरच ॲटम्स असणार. टेट्रागोनल आणि मोनोक्लिनिकमध्ये आणखीन एक टाईप असतो, पण टेट्रागोनलमध्ये एकच टाईप आहे, तो आहे बॉडी सेंटर्ड. सो बॉडीच्या आतमध्ये असलेले, सो इथे आपण म्हणू बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. पण याच्यामध्ये मोनोक्लिनिकमध्ये बॉडी सेंटर्ड नाहीये, पण बेस सेंटर्ड आहे. सो कुठला गायब आहे याच्यामधनं? सिंपल आहे, बॉडी सेंटर्ड नाही आहे, फेस सेंटर्ड नाही आहे, पण बेस सेंटर्ड आहे. सो आपला 11वा बेस सेंटर्ड युनिट सेल. सो याच्यामध्ये 8 कोपऱ्यांवर असणारच आणि कुठल्या तरी एका समोराच्या फेसेसवर 2 अशा पद्धतीने हे असतील. लास्ट 3. आता आपले टोटल 11 नावं पूर्ण झाली होती, त्याच्यात अजून 3 नावं येणं बाकी आहेत. तर ती 3 नावं आता काय असणार? रोम्बोहेड्रल सिंपल युनिट सेल हे 12वं नाव, ट्रायक्लिनिक सिंपल युनिट सेल 13वं नाव आणि लास्ट हेक्सागोनल सिंपल युनिट सेल हे 14वं नाव. सो द 7 categories are, first one is cubic, second one is orthorhombic, third is a tetragonal, चौथा मोनोक्लिनिक, 5वा रोम्बोहेड्रल, 6वा ट्रायक्लिनिक आणि 7वा हेक्सा. आता याच्यामध्ये किती होते? 3. याच्यामध्ये सगळ्या टाईपचे 4, याच्यामध्ये फक्त 2, नंतर याच्यामध्ये 2 आणि मग याच्यामध्ये 1 1 1 असे त्यांचं सॅग्रिगेशन केलं. सो ही सगळ्यांची बेरीज केलीत तर तुम्हाला 14 वेगवेगळे युनिट सेलचे डिझाईन्स मिळतील. आता हे जे 3 आहेत ते कुठल्या टाईप्स आहेत? तर सिंपल, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड असे आहेत. ऑर्थोरोम्बिकमध्ये सगळेच आहेत, त्यामुळे सिंपल पण आहे,
बॉडी सेंटर्ड पण आहे, फेस सेंटर्ड पण आहे आणि बेस सेंटर्ड पण आहे. सो बेस सेंटर्डसाठी शॉर्ट फॉर्म मी बेस असं वर्ड लिहितो, कारण BCC लिहिलं तर मग ते आपल्याला गडबडीचं होईल थोडं. पुढे याच्यामध्ये टेट्रागोनलमध्ये दोनच होते, एक होता सिंपल आणि दुसरा होता बॉडी सेंटर्ड BCC. चौथ्यामध्ये मोनोक्लिनिकमध्ये सिंपल तर होताच आणि त्याच्याबरोबर बेस सेंटर्ड होता. पाचवा रोम्बोहेड्रल, 5, 6, 7 यांच्यात एकच असतात. आपण म्हणू SC आणि SC मीन्स सिंपल, सिंपल अँड सिंपल. सो यू कॅन इमॅजिन सिंपल हे सगळीकडेच आहेत, सगळ्याच कॅटेगरीमध्ये आहेत. बॉडी सेंटर्ड हे 1, 2, 3 कॅटेगरीमध्ये आहेत. फेस सेंटर्ड 2 कॅटेगरीमध्ये आहेत आणि बेस सेंटर्ड पण 2 कॅटेगरीमध्ये आहेत. याच्यावर पण MCQ पडू शकतो. नेक्स्ट पार्ट इज आपल्याला एक रिलेशन फाइंड करायचं आहे. रिलेशन बिटवीन म्हणजे एक नंबरचं कॅल्क्युलेशन करू शकू असं एक सूत्र बनवायचं, एक रिलेशन बनवायचं आहे. कोणामधलं? रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ अ सबस्टन्स किंवा मोलर मास डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स अँड युनिट सेलची एज यांच्यामध्ये. तर थोडक्यात आता आपण काय करतोय बघा, की मटेरियलचं मोलर मास डेन्सिटी किती असेल, म्हणजे त्याचं मास किती घट्ट पद्धतीने, किती जड आहे म्हणा, ते एखाद्या व्हॉल्यूममध्ये किती भरलं जाऊ शकतं आणि त्याचं मास किती येऊ शकतं, हे जे आपण डेन्सिटी जे म्हणतो ते मास डेन्सिटी किती आहे त्या मटेरियलची आणि ती कशावर जोडतोय की युनिट सेलची एज. आता युनिट सेलची एज म्हणजे काय, तर आपण जो युनिट सेल बघितला त्याला 3 एजेस आहेत. म्हणजे एजेस बऱ्याच आहेत पण त्याच्यात लेंथ 3च आहेत, ABC. तर मग यांची लेंथ जर कमी जास्त झाली, A बदलला, B बदलला, C बदलला, तर मग काय होणार, काय फरक पडतो त्याचा ते आपण बघतो. सो आता आपल्याला ABC 3 घेऊन आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होईल, म्हणून आपण हे असं म्हणू, हे रिलेशन जे आहे ते सध्या आपण क्यूबिकसाठी फाइंड करणार आहोत. सो युनिट सेल एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे, क्यूब. मग त्याचा फायदा असा होईल की सगळ्या लांबी, ज्या रुंदी आणि उंची आहेत त्या सेम असतील, एकच लेटर घेता येईल. आता डेन्सिटी वर्ड आला आहे, मोलर मास आला आहे, म्हणजे आधी आपल्याला मासवर काम करावं लागेल, डेन्सिटीवर काम करावं लागेल. सो आधी बेसिक्स क्लिअर करून घे. व्हॉट इज डेन्सिटी? सो डेन्सिटी इज नथिंग बट किती मास सामावलेला आहे इन द गिवन व्हॉल्यूम. ठीक आहे, येस. सो मास आपण kg मध्ये मोजतो. सो किती किलो मटेरियल बसलं दिलेल्या व्हॉल्यूममध्ये, म्हणजे मीटर क्यूबमध्ये, याच्यावरनं आपल्याला कळतं की ते किती डेन्स आहे. आता पुढे जाऊया की हा एक फॉर्म्युला कळाला, डेन्सिटीसाठी लागू शकतो. आता व्हॉल्यूम काढायला लागणार आहे. तर व्हॉल्यूम कसं काढतात, तर व्हॉल्यूम असतं लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, म्हणजे मीटरचं 3 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं. पण आपण आता इथे क्युबिकल शेप घेतला आहे, सो आपण असं म्हणू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, विच इज वन अँड द सेम थिंग. लेंथला पण ए नाव दिलं तर ब्रेड्थला पण ए द्यायला लागेल, हाईटला पण ए द्यायला लागेल, म्हणजे ए क्यूब असणार आहे. सो हे एक आपलं काम पूर्ण करून झालं. चलो आता आपण मासवर काम करूया. मास. आता युनिट सेलमध्ये कोण असतात येऊन बसलेले? युनिट सेल ही एक इमॅजिनरी, आपण म्हणू एक लॅटिस, आपण एक इमॅजिनरी डोळ्यापुढे एक क्यूब घेतला, पण त्याच्या क्यूबच्या कोपऱ्यांवर किंवा बेसवर किंवा फेसवर कोण येऊन बसतात, तर ॲटम्स येऊन बसतात किंवा आयन्स येऊन बसतात किंवा मोलेक्युल्स येऊन बसतात. सो पार्टिकल्स थोडक्यात. मग पार्टिकल, सो मास ऑफ 1 पार्टिकल हे आपण आधी कॅल्क्युलेट करूया. सो मास ऑफ 1 पार्टिकल आपल्याला कॅल्क्युलेट इन द सेन्स आपल्याला एक नाव घ्यायचं आहे. सो आपण त्याला M म्हणूया, स्मॉल m. एका पार्टिकलचं मास m. आता दरवेळेला काही युनिट सेलमध्ये एकच असतो असं काही नाही आहे. आपण बघितलंय की जर सिंपल असेल तर एकच असतो, बॉडी सेंटर्ड असतील तर 2 असतात आणि फेस सेंटर्ड असतील तर 4 असतात. सो युनिट सेलमध्ये, इन अ युनिट सेल किती नेमके पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ पार्टिकल, हे तुम्हाला कधी कळेल जर मी तुम्हाला त्याचं पूर्ण नाव सांगितलं. तर मी म्हटलं की वी हॅव क्युबिक सिंपल सेल. सिंपल म्हटलं तर त्याच्या कोपऱ्यांवर 8, म्हणजे त्याचं सगळ्यांचं मिळून एकच असणार आहे. पण तेच जर मी बॉडी सेंटर्ड म्हटलं तर 2 असणार, फेस सेंटर्ड म्हटलं तर 4 असणार.
सो नंबर ऑफ पार्टिकल बदलत राहतो म्हणून त्याला आपण एन नाव देऊया. हे पहिला पार्ट केला. सो आधी मी सगळे पॉईंट्स लोकेट करतो आणि मग एकदाच आपण डेरिव्हेशन बघू शकतो, विच इज व्हेरी व्हेरी इझी. सो व्हॉल्यूम काढायला लागू शकतं, डेन्सिटीचा फॉर्म्युला लागणार कारण इथे वर्ड आला आहे. युनिट सेलमध्ये एक जर पार्टिकल असेल तर त्याचं मास एम आहे, पण तुम्ही गॅरंटी देता का की एकच असणार आहे, तर नाही. म्हणून नंबर ऑफ पार्टिकल्सला एक नाव दिलं एन. मग टोटल मास कसं काढणार, तर सिम्पल आहे. एका पार्टिकलचं मास एम असेल आणि असे आपण एन पार्टिकल्स घेतोय, तर आपल्याला टोटल मास किती मिळणार, एम एन. दिस इज टोटल मास. एका पार्टिकलचं एम आणि असे आपण किती घेतले, एन. सो टोटल मास इज एम एन. सो हळूहळू आपण सगळं जुळवायला लागलो. आता आपण जर ह्या गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न केला की व्हॉल्यूम आपल्याला माहिती झालं आहे ए क्यूब, मास माहिती झालेला आहे टोटल मास एम एन, तर का हरकत नाही आपण डेन्सिटी फाइंड आउट करायला. तर सोपं आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे, तर मास आता आपण काढून बसलोय एम एन. हे आपणच अज्युम केलं की एकाचं एम असेल आणि एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर टोटल नक्कीच एम एन असणार. आणि व्हॉल्यूमला आपण ए क्यूब हे कॅल्क्युलेशन घेतलं बिकॉज प्रत्येक लांबी रुंदी उंची ही ए आहे. सो वी आर डिस्कसिंग फॉर स्पेशल शेप क्यूब. चला डेन्सिटी तरी मिळाला. आता डेन्सिटी झालं असेल तर मोलर मासकडे आपण जरा जाऊया. तर मोलर मास कसं काढतात, तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये 11वी आपल्याला हे झालेलं असतं की मोलर मास काढायचं असेल तर एका पार्टिकलचं मास ऑफ वन पार्टिकल इनटू तुम्ही जे काही क्वांटिटी घेतलेली असते त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील हे आपल्याला ॲव्होगॅड्रोने सांगितलं त्याचा नंबर देऊन. सो तो म्हणतो एन ए हे मल्टिप्लाय कर. थोडक्यात आपण हे टोटल मास काढल्यासारखंच आहे. मोलर मास म्हणजे एका पार्टिकलचं मास माहिती असेल जर तुम्हाला, तर त्या मासला आपण एम नाव दिलं आहे ऑलरेडी. हे बघा, मास ऑफ वन पार्टिकल एम नाव दिलं आहे, मग ते लिहिलं. पण त्या तुम्ही जी काही क्वांटिटी घ्याल मटेरियलची त्याच्यात किती टोटल पार्टिकल्स असणार आहेत त्या ॲव्होगॅड्रो म्हणतो एन ए. सो एम इंटू एन ए ही जर मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला मोलर मास मिळतं. आपण त्याला कॅपिटल एम म्हणू. सो द मोलर मास इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल एम. नाऊ वी हॅव मोलर मास, वी हॅव डेन्सिटी, we have molar mass, we have density, we are supposed to link them. आपल्याला त्यांना लिंक करायचं, एकमेकांमध्ये संबंध त्यांना आणायचं, त्यांना एकमेकांमध्ये आपण म्हणू पुटिंग करून एक नवीन फॉर्म्युला बसवायचा. मग याच्यात आता कोणाचं टाकणार, तर एक असं करू शकतो, डेन्सिटीवरनं आपण एमची व्हॅल्यू काढून याच्यात टाकू शकतो. पण त्याच्यापेक्षा हे बरं आहे की याची व्हॅल्यू काढा एमची, स्मॉल एमची, आणि ती याच्यामध्ये आणून टाका डेन्सिटीमध्ये. मग ते सोपं आहे म्हणून आपण आधी तसं करूया. पहिलं काम मी असं करेन की याच्यावरनं एमची व्हॅल्यू काय येईल, तर स्मॉल एम इज इक्वल टू हा एन ए इथे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो मोलर मास डिवायडेड बाय एन ए, दॅट्स इट. आणि एकदा हा फॉर्म्युला मिळाला की तो याच्यात आणून टाकायचा की आपलं काम पूर्ण झालं. स्मॉल एम ॲज इट इज, स्मॉल एमची व्हॅल्यू पुट करायची आहे कॅपिटल एम डिवायडेड बाय एन ए इनटू हा एन ॲज इट इज अपॉन खाली ए क्यूब. So this is the formula for density, but not only density, it is in terms of molar mass, so we are calling it as molar mass density. That's it. मग हा फॉर्म्युला आपण उपयोगात आणून कॅल्क्युलेशन्स करू शकतो, न्यूमरिकल्स सोडवू शकतो. आणि एखादा क्यूब छोटा आहे का मोठा आहे त्याच्यावरनं आपल्याला समजू शकतं की त्याची डेन्सिटी किती आहे, त्याच्यात किती मटेरियल साचू शकतं, जडपणा, हलकेपणा, याच्याबद्दल आपण कमेंट करू शकतो. सो आता हे एकदा पुन्हा फटाफट क्विक रिव्ह्यू करूया इन स्टेप्स. पहिलं म्हणजे आपण म्हटलं की साईड ऑफ क्यूबिक युनिट सेल, वी आर सेइंग दिस इज ॲज क्यूबिक युनिट सेल, नॉट अ सिम्पल, नॉट अ बॉडी सेंटर्ड, नॉट अ फेस सेंटर्ड. मी काय असं म्हणत नाही, जस्ट अ सिम्पल युनिट सेल. तो सिम्पलच असला पाहिजे, 8च आहेत वगैरे असलं काही म्हणत नाही मी. जस्ट आपल्याला साईडला एक नाव द्यायचं म्हणून ए नाव दिलं. लगेच इमिजिएट आपण व्हॉल्यूम काढू शकतो. व्हॉल्यूम इज ए क्यूब. हे माझं पहिलं काम झालं. आता मला कन्सिडर करायला पाहिजे मास ऑफ वन पार्टिकल. मास ऑफ वन पार्टिकल, तर त्याला आपण नाव दिलं
मास ऑफ वन पार्टिकलला एम, स्मॉल एम. मग नंबर ऑफ पार्टिकल्स, तर सिम्पल म्हटलं तर 1, बॉडी सेंटर्ड म्हटलं तर 2, फेस सेंटर्ड म्हटलं तर 4, म्हणून मग एन नाव दिलं. कारण कोणाचं कसलं नाव असेल माहिती नाही, म्हणून सगळ्यांसाठी फॉर्म्युला यावा म्हणून एन नाव. मग लगेच मला टोटल मास मिळू शकतं. तर टोटल मास कसं काढणार? मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स, एम एन. चलो लगेच डेन्सिटी काढू शकतो आता, की डेन्सिटी इज इक्वल टू मास, दॅट इज टोटल मास अपॉन व्हॉल्यूम असतं. सो डेन्सिटीसाठी वी यूज रो. Total mass is mn and volume is a cube. So we got this formula for density. Now आपलं डेन्सिटी फाइंड करून झालंय. खरं तर आपला विषय संपलाच आहे, पण त्यांना तो नुसता डेन्सिटी नकोय, मास डेन्सिटी नकोय, त्यांना मोलर मास डेन्सिटी पाहिजे. सो आता मोलर मासचं कॅल्क्युलेशन. मोलर मास म्हणजे काय? तर मास ऑफ वन पार्टिकल इंटू ॲव्होगाड्रो नंबर. सो मोलर माससाठी कॅपिटल एम म्हटलं. मास ऑफ वन पार्टिकलला आपणच नाव दिलं आहे बघा, स्मॉल एम, आणि ॲव्होगाड्रो नंबर आहे NA. हे झालं. पण आपल्याला हे नकोच आहे, आपल्याला याच्यावरनं स्मॉल एमची व्हॅल्यू पाहिजे, आणि स्मॉल एमची व्हॅल्यू काढायची असेल तर NA ला इकडे डिवाइड करायला लागेल, म्हणजे कॅपिटल एम डिवायडेड बाय NA. दॅट्स इट. अँड धिस फॉर्म्युला मस्ट बी सबस्टिट्यूट हियर. सो रो इज इक्वल टू, मीन्स डेन्सिटी इज इक्वल टू एमच्या जागी येणार कॅपिटल एम डिवायडेड बाय NA इंटू स्मॉल एन अपॉन ए क्यूब. सो द फॉर्म्युला विल लुक लाईक, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन एन इंटू कॅपिटल एम, आणि हा डिनॉमिनेटरला जाऊन मल्टिप्लाय होणार ए क्यूब इंटू NA. दॅट्स इट. सो हा जो फॉर्म्युला मिळाला तो ऑब्वियसली डेन्सिटीचाच आहे, but this density is in terms of molar mass, so we are calling it as molar mass density, out of which n, ॲव्होगाड्रो नंबर किती असतो? 6.022 इंटू 10⁻23. सो हा फॉर्म्युला डेरिवेशन पण विचारलं जाऊ शकतं, आणि हा न्यूमरिकलसाठी पण उपयोगात येऊ शकतो. सो आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या फॉर्म्युलावर एक्झाम्पल्स पण बघू.